मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नव्याने व्हाईट टॅपिंग केलेला NH48चा भाग आता धोकादायक झोनमध्ये बदलला आहे। कॉन्क्रीट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी विद्युत वायरिंग उखडल्याने रात्रीच्या वेळी हा महामार्ग पूर्णपणे अंधारात बुडतो, अशी वाहन चालकांची तक्रार आहे। त्यातच मोठमोठे खड्डे असल्यामुळे रात्रीचा प्रवास जीवघेणा बनत आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवता येत नाहीत कारण स्थानिक रहिवासी किंवा वन विभागाचे अधिकारी याला अडथळा आणत आहेत। मात्र परिवहन क्षेत्रातील प्रतिनिधींचे म्हणणे वेगळे आहे। त्यांच्यानुसार NHAI सहजपणे राईट ऑफ वे क्षेत्रात ट्रान्सफॉर्मर बसवू शकते, फक्त इच्छाशक्ती लागते। दैनिक प्रवासी सलीम खान म्हणाले, NH48 आता प्रवाशांसाठी दुःस्वप्न ठरला आहे। रस्ता इतका खडबडीत झाला आहे की टायर जलद चिजत आहे आणि वाहनांची यंत्रणा अक्षरशः हालून सुटेल असे वाटते। व्हाईट टॅपिंगवर आता डांबराचा थर टाकून दोष लपवले जात आहेत। काही ड्रायव्हर्स तर सांगत आहेत की आणखी काही फेऱ्या मारल्या तर त्यांची वाहने मोडून पडतील। ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे प्रवक्ते हरबंस सिंग ननाडे म्हणाले की NH48 हा मृत्यूचा सापळा झाला आहे। रात्री इतका अंधार असतो की खड्ड्यात जाताना स्वतःच्या गाडीचे हेडलाईटही नीट दिसत नाहीत। व्हाईट टॉपिंग असूनही रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे। अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत। एकदा अंधारात गाडी बिघडली तर समोरून येणाऱ्या वाहनांना तुम्ही पूर्णपणे अदृश्य होता। ते पुढे म्हणाले की मी जेव्हा NHAI अधिकाऱ्यांना महामार्गावर प्रकाश का नाही असे विचारले तेव्हा धक्का बसला। त्यांनी सांगितले की व्हाईट टॉपिंगच्या वेळी वायरिंग उखडले गेले। काही ठिकाणी वायर इतकी गंजली आहे की ती पुन्हा वापरता येत नाही। अंधाऱ्या उच्च वेगाच्या रस्त्यावर अपघाताची शक्यता प्रचंड वाढते आणि अशा वेळी मदतही पोहोचवणे कठीण होते। भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील म्हणाले, या मार्गावर चढ उतार खूप आहेत। फ्लायओव्हरवरील दिवे बंद असतील तर धोका अधिक वाढतो। रोज हजारो लोकांकडून टोल वसूल करूनही मूलभूत सुरक्षा सुविधा दिल्या जात नाहीत। ससूनवघर, मालजीपाडा, बपणे, चिंचोटी आणि वसई सातिवली या भागात तातडीने प्रकाश योजना सुरू करावी अशी आमची मागणी आहे। रस्त्यावरची प्रकाश व्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी NHAIने आता संपूर्ण रिवायरिंगसाठी नवीन टेंडर काढले आहे। दरम्यान व्हाईट टॉपिंग दरम्यान निकृष्ट पॅनल बसवल्यामुळे पूर्वी डिबार केलेल्या निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारावर पुन्हा शंका घेतली जात आहे। NHAIचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुहास चिटणीस म्हणाले की व्हाईट टॉपिंगसाठी बसवलेल्या सुमारे 18 लाख पॅनल्सपैकी 1 लाखाहून अधिक पॅनल्समध्ये मोठे खड्डे, फुल विथ क्रॅक अशा मोठ्या दोषांसह इतर किरकोळ त्रुटी देखील होत्या। हेच पॅनल आता तोच कंत्राटदार दुरुस्त करत आहे। ते पुढे म्हणाले, वायरिंग व्हाईट टॉपिंगच्या वेळी खराब झाली होती। अनेक ठिकाणी आम्ही ती दुरुस्त केली आहे। काही ठिकाणी मेंढपण, वाघोबा खिंड, वरवाडे, चिंचपाडा इथे ट्रान्सफॉर्मर बसवताना स्थानिक आणि वन विभाग अडथळा आणत आहेत, पण नवीन टेंडर काढले आहे। पुढील महिन्यात काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे। या कामासाठी अंदाजे 1.5 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। कंत्राटदाराच्या घोर निष्काळजीपणामुळे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन असूनही व्हाईट टॉपिंग पॅनेल्स खराब अवस्थेत आढळल्याचे NHAIच्या अभियंत्यांनी नोंदवले आहे।